कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? कशा चालू आहेत सुट्ट्या? तर ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तर ती गोष्ट आज आलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्कॉलरशिपचा निकाल लावलेला आहे. तर तो निकाल काय आहे? कसा बघायचा तो निकाल? तर MSCE पुणे ह्या साईटवर जायचं. Googleवर सर्च करा MSCE पुणे. ती साईट ओपन केल्यानंतर आता साईटला लोड आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ घेते ती साईट. आणि ह्या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, की जेणेकरून तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक केलं की ह्या साईटवर जाता येईल. तर बघा, MSCE पुणेवर इयत्ता 5वी आणि 8वीचा निकाल जाहीर झालेला आहे. मग ह्या निकालात आत्ता सध्या अंतरिम निकाल असल्या कारणाने फक्त आपल्याला गुण कळतायत, की आपल्याला किती मार्क पडले एवढंच कळतंय. त्याच्या पुढे कळत नाही की किती मेरिट लागेल, काय लागेल. तर हे कशी प्रोसेस असते ते मी सांगतो. बघा, तिथं आलो आपण, हे असं पेज दिसेल तुम्हाला. तर इथे डाव्या हाताला तुम्हाला दिसते बघा, शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वी. ते आलो आपण 5वी 8वी. ठीक आहे. तिथं उजव्या हाताला निकाल तर आलेला आहे. बघू आपण अंतरिम निकाल. तर ही अंतरिम निकालाची साईट. घोषित केलेला आहे निकाल. आपण निकाल पाहूया. दुसरी साईट मी अजून एक ओपन करतो. अजून एकदा बघूया आपण. हा, इथं आला. दुसऱ्या वेळेस क्लिक केल्यावर आलाय तो अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी. आता इथं सीट नंबर टाकायचा. आता ही जी साईट आहे ही मी तुम्हाला डायरेक्ट पाठवतो, की डायरेक्ट तुम्हाला चेक करता येईल. तर इथं निकाल कसा चेक करायचा? तर तुमचं जे हॉल तिकीट आहे तो हॉल तिकीटवरचा नंबर टाकायचा. तर इथं मी हॉल तिकीटवरचा नंबर टाकतो, M123-0204. हे गेल्या वर्षीचे निकालांचे नंबर आहेत आमच्या विद्यार्थ्यांचे. 159. आमच्या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल मी दाखवतो तुम्हाला. हा 5वीचा निकाल आहे. 272 मार्क मिळालेत. बघा, आमच्या विद्यार्थ्याला म्हणजे प्रथम भाषा व गणित ह्याला 150 मध्ये 136 गुण आहेत, आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेला पण 136 मार्क आहे. मार्कात कुठं तडजोड नाही. तर हा जो आमचा विद्यार्थी आहे श्रुती साठे, तर हे राज्यामध्ये बसेल आमचा विद्यार्थी. राज्याचं मेरिट हे ते काय लागेल ते सगळं आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच. आता बघा की ह्यांनी जी आपल्याला अधिसूचना दिलेली आहे, हे पेज आपण जे बघतोय तिथं काय सांगितलंय बघा. तर ही जी उत्तर सूची आहे, तर विद्यार्थ्यांची गुण पडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉग इन मध्ये 18/5 ते 27/5 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे जर तुमचे गुण इथं आपल्याला कसे गुण कळतात की 272, आणि तुम्ही कॅल्क्युलेट केले 280 गुण, म्हणजे आपल्याला असं जाणवतं की 8 मार्क आपले कमी येत आहेत. तर तुम्ही काय करू शकता की ऑब्जेक्शन घेऊ शकता की माझे गुण वाढतायत म्हणून. आणि मग तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचे रिचेकिंग होणार आणि मग तुमचे फायनल गुण येणार. म्हणून हा निकाल कसा आहे? हा निकाल आहे अंतरिम निकाल. मग इथे येतो अंतिम निकाल. तो अंतिम निकाल कधीपर्यंत येईल? तर तो अंतिम निकालाला जवळपास तिथून 1 महिना लागायची शक्यता आहे. तर 20 ते 25 दिवस आपण धरून चालूया, किंवा आपण असं म्हणू की 15 जून पर्यंत निकाल लागेल. आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्या याद्या कळतील की राज्य यादीचा निकाल किती आहे, जिल्हा यादीचा निकाल किती आहे, तालुकाचा किती आहे. त्यावेळेस कळेल. आता तुम्हाला किती मार्क पडतायत हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आपल्या बाकीच्या मित्रांनाही शेअर करा, त्यांनाही किती मार्क पडतायत हे जाणून घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.